नमस्कार. तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. आणि आजच्या ब्लॉग मध्ये ना एक स्पेशल अशी गोष्ट आहे, मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथून पुढे ती तुम्हाला कळलंच काय आहे काय नाही, मी सांगते लवकर, काय सस्पेन्स न ठेवता. तर इथून पुढे थोडासा ब्लॉग आता सुरुवातीला काहीतरी करूया, मग नंतर तुम्हाला सांगते. त्यामुळे आपला ब्लॉग फुल असा कंटिन्यू करा इथून पुढे सुद्धा. तर ती काय आहे मी ती तुम्हाला सांगते. मला सुद्धा पाहून पहिल्यांदा तितकं आश्चर्य वाटलं ना. तर पहिल्यांदा आता तुम्ही इथून मागं पाहिली असं का नाही काय माहित, आपल्या महाराष्ट्रात सहजासहजी म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय अवेलेबल नाही येते. तर ते तुम्हाला दाखवते मी काय आहे काय नाही, कारण की मी तर इथून मागं काय पाहिलं नव्हतं. तर तेच काहीतरी मी आज पाहिलं ना, तर खूप जास्त मला एक्साइटमेंट वाटली. खरंच म्हणजे ते सहजासहजी आपल्या इकडे भेटत पण नाही असं. तर भेटतं पण त्याचं काय असं म्हणजे वेगळं असं काही नाहीये. ते काय आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच, असं थोडंफार आता लगेच सस्पेन्स न ठेवता. तर चला आजचा ब्लॉग काहीतरी करूया सुरू. आणि खरं तर म्हणजे मी इथून मागं सुद्धा म्हणजे कायम असे डेली रुटीनचे तुमच्यासोबत ब्लॉग शूट करते, म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण की तुमची लाईफ आणि माझी लाईफ काय स्पेशल अशी वेगळी नाहीये. प्रत्येक बायकांचं लाईफ हेच असते की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत कामच काम, आणि लेकरांना सांभाळणं हेच आपलं. नवीन नवीन मध्ये आधी काही नवीन डिश वगैरे मी बनवते किंवा रेसिपी ट्राय करते, ते तुमच्यासोबत शेअर करतच असते मी. तर तेच काहीतरी. तर चला आजचा ब्लॉग इथून पुढे काहीतरी सुरू करूया. आणि तुम्ही जर नवीन कोणी व्हिडिओ बघणार असताल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं, जेणेकरून मी जेव्हा पण आपले ब्लॉग अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला नक्की नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही आपले ब्लॉग पाहू शकता. तर चलो आजचा ब्लॉग करूया सुरू. खरं तर आता म्हणजे 5:30 पावणे 7 सायंकाळची वेळ झाली. आपल्या इकडे महाराष्ट्रात म्हणजे काय अजून पण काही एवढा अंधार पडलेला नसतो, म्हणजे भरपूर असा उजेडाचा असतो. पण इकडं खरंच दिवस खूप लवकर मावळतो आणि सकाळी 4:00-4:00च्या दरम्यानच भरपूर असा म्हणजे उजेड असतो. म्हणजे याचमुळं ना मला संपूर्ण असं डेली रुटीनचं जे काम असतं ना, ते सायंकाळी म्हणजे खूप लवकर सुरू व्हावं लागतं कामाला, प्रत्येक म्हणजे रात्रीच्या दृष्टीने. खरं तर म्हणजे काय वेळेवर काय म्हणजे लवकर आवरून असं काही हे नाही होत आराम वगैरे, कारण की लेकर असले का काही ना काही चालूच असतं आपलं. तर तेच काहीतरी. पण तरी सुद्धा म्हणजे एक नवीन नवीन आलं तर तेव्हा वेगळं वाटायचं, पण थोडं थोडं आता करता सुरुवात झाली आहे, म्हणजे कुठेतरी आता सेट वाटतं. आणि आता इथल्या वातावरणाची पण सवय झाली, यामुळे काय वाटत नाही आता. पण खरंच दिवस सकाळी खूपच लवकर उजडतो आणि संध्याकाळी लवकर अंधार होतो एकदम. आता सपोज असं म्हणजे आपल्या इकडे तर रात्री 8-9च्या दरम्यान इतका अंधार असेल, इतकं काहीतरी आताच इकडे अंधार गडद झालेला असतो. यामुळे सगळे काही लवकर कामाला लागतात रात्रीच्या दृष्टीने, आणि संपूर्ण असं लवकर आवरून लगेच झोपून बस एवढंच असतं इकडचं डेली रुटीन. लवकर फक्त लेकरं असल्यामुळे थोडंफार उशीर होतच असतो आपल्याला. तर चला आता आजचं काहीतरी सायंकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार होते मी. तर चलो आजचं रुटीन करूया शेअर तुमच्यासोबत. आता कारण की 2-4 दिवस झाले मी असे म्हणजे केले होते ते ब्लॉग सुद्धा तुमच्यासोबत शेअर, पण तेच काहीतरी घाई गडबडी थोडेफार केले होते शेअर, कारण की आपल्या क्वार्टरचं थोडंफार काम चालू होतं ना. तर यामुळे काहीतरी व्यवस्थित असं ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करता येत नव्हते. जे पेंडिंग ब्लॉग होते मी तेच काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत आले होते. अजून पण आहेत, म्हणजे आम्ही मॉलला वगैरे गेलो काही शॉपिंग करण्यासाठी आरूसाठी, तर ते काय झाली नाही व्यवस्थित. तो प्लॅन कुठेतरी आमचा फ्लॉपच झाला मध्ये, असं काहीतरी स्पेशल असा काही झाला नाही तो पूर्ण. कधीतरी पूर्ण पुन्हा होईन आता, पण तो काहीतरी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, होईनच तो सुद्धा लवकर शेअर. या व्हिडिओच्या अगोदर तो ब्लॉग येणार आहे तुमच्यापर्यंत, तर त्यात काही एवढं नाही. तर चला आता जास्त सस्पेन्स न ठेवताना तुम्हाला दाखवते ती गोष्ट काय आहे काय नाही, कारण की आजच मी पाहिली. आता तुम्ही पाहिली का नाही मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही पाहिली होती का नाही. ती म्हणजे आहे एक आपल्या इकडे म्हणजे सुपारी जशी असते का आपण देवपूजेसाठी किंवा खाण्यासाठी पण वापरतात आपल्या इकडं, म्हणजे आजी आजोबा आपले खातात ना, तेच काहीतरी. पण त्याचे झाड आपल्या इकडं महाराष्ट्रात म्हणजेच आहे ना, त्या म्हणजे सुपारी जी असते ना त्याचं काहीतरी झाड म्हणजे इकडं नागालँड मध्ये आहे, आणि ते पण नेमकं आपल्या कॅम्प मध्येच आहे. 2-3 झाडं आहेत असे काहीतरी. आणि नेमकं मी दुपारी आमच्या पुष्पा दिदीच्या घरी गेलते त्यावेळी तिने काहीतरी दाखवलं, कारण की त्यांच्या इकडं पान सुपारी वगैरे असं काहीतरी खातात ते. प्रत्येक वेळी असं जेवण वगैरे झालं का त्यांच्या इकडे खातात सगळेच जण. तर तेच काहीतरी म्हणजे मला आश्चर्य वाटलं की तिच्या म्हणजे हसबंड भरपूर असे एवढे डायरेक्ट आणले होते ते झाडाचे काहीतरी काढून. तर त्याचे काहीतरी झाड असतं. मला आश्चर्य वाटलं म्हणजे इकडं आहे, कारण की आपल्या इकडं महाराष्ट्रात आसन, पण एवढ्या जास्त प्रमाणात प्रत्येक असं म्हणजे इकडं काहीतरी नाहीये. कदाचित आपल्याला पाहायला भेटतं, मी तरी आतापर्यंत पाहिलं नव्हतं. तर तुम्ही पाहिलंय का मला सांगा नक्की कमेंट मध्ये. तर तेच काहीतरी म्हणजे ते काढून आणले होते. तर ते काहीतरी आता मी फौजीना म्हटलं तर फौजी म्हटले ते आहे इथं, तर त्यांनाच काहीतरी मी आणायला लावले होते बरेचसे. अशी म्हटलं घरी जाताना मी सुद्धा माझ्या
आजीसाठी नाही, कारण की म्हाताऱ्या माणसांना म्हणजे सवय राहते थोडीफार सुपारीची, तर तिच्यासाठी तर ते काहीतरी आणलं होतं, ते दाखवते आता तुम्हाला कशा पद्धतीचं काय आहे. तर त्याचे पण काहीतरी भरपूर असं म्हणजे खराब नाही होणार, त्यासाठी अशा प्रक्रिया राहते त्याची काहीतरी, म्हणजे गरम पाण्यात आपली उकळून पण घेतात, त्याचबरोबर वाळावं पण लागते बऱ्याच दिवस, मग ती कुठेतरी चांगली राहते, नाही तर मग किडा लागतो तिला आतून असं काहीतरी. आणि आता माझ्या डोक्यात आहे की मी सुद्धा गावाकडे जाताना ना त्याचं एक झाडाचं रोपटं नेणार आहे. म्हणतात सगळं असं की ते येतं कुठं पण, आता बघूया एकदा ट्राय करून आपल्या इकडे येतंय का महाराष्ट्रात काय. म्हणजे आपल्या इकडे महाराष्ट्रात पण असं याचं झाड, पण सगळ्या जिल्ह्यांनी असं काय म्हणजे बघायला भेटत नाही कुठं. मी तरी पाहिलं नव्हतं, तुम्ही पाहिलंय का सांगा मला कमेंट मध्ये. तर चला तीच दाखवते तुम्हाला आता काय काय नाही. आता आहे काहीतरी एवढे आणले होते त्यांनी, भरपूरच आणले असते, पण आता आपण काय खात नाही यामुळे एवढी गरज लागत नाही. मी फक्त आपलं पाहण्यासाठी म्हणजे त्यांना सांगितलं होतं आणायला. तर हे काहीतरी अशा पद्धतीचे हे बघा, एकदम म्हणजे जसे नारळ असतं का आपलं, नारळ मोठं असतं, पण हे काहीतरी सेम नारळाच्या आकाराचंच आहे फक्त, पण याच्या सुपारी निघते. तर हे काहीतरी अशा पद्धतीचे एवढे काहीतरी त्यांनी आणले. आता चला एक तुम्हाला दाखवते खोलून, म्हणजे आता एक खोलून बघू आता याच्यात खरंच म्हणजे तुम्हाला पण कळेल रिअल मध्ये याच्यात खरंच सुपारीच निघते. मला पण आचार वाटले भरपूरच मोठी असते आणि निघते ती पण. तर हे काहीतरी असे येतं छोटे छोटे नारळा टाईप, हे बघा आता. तर चला आता खोलून बघू. भरपूरच असते म्हणजे एकदम असं हे खोलायला आपल्याला तर जमत पण नाही. मी आता फर्स्ट टाइम करते. हा आले आले आमच्या आरू मॅडम आले. खूपच डेंजर आहे खोलायला. फौजूनकडूनच घेऊ आता आपण खोलून, माझ्या आईने काही नाही होणार. चला आता म्हणजे आता फौजीने काढून दाखवली. माझ्या आईने खरंच निघलीच नव्हती ती, म्हणजे एकदम असं नारळाचं जसं म्हणजे एक राहतं का वरती कवर ते काढण्यासाठी म्हणजे त्याला एक म्हणजे आहे ती खूप लवकर काढली होती. हे बघा ही निघायला म्हणजे खूप जास्त वेळ लागला. आता फौजीनेच काढून दिली, माझ्या आईने काही निघली नसती. हे बघा आता कशी एकदम सुपारी मस्त आहे. आता घरी जाताना आपल्या इकडे कोकणात भेटती, पण आपल्या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात इकडे असं काही भेटत नाही सगळीकडेच, फक्त कोकणाच्या साईडला असते अशी फौजी म्हणताय. आता आपण काय कधी गेलेलो नाही म्हणून माहित नाही, पण मला तरी खूप म्हणजे वेगळा म्हणजे आनंदच वाटला मला काहीतरी बघून सुपारीचं पहिलं. आणि इकडे आपल्या कॅम्प मध्येच आहे त्याची झाडं, विशेष म्हणजे बघा आता मस्त अशी खूप मोठी अशी सुपारी निघाल्या त्याच्यात. तर हे काहीतरी बाकीची पहिली उभी अशी आणली. आता हे काय पुन्हा तर चला आता हे काय ते होतं स्पेशल असं कारण, तर ते तुम्हाला म्हणजे माहित होतं का नाही, म्हणजे तुम्ही पाहिलंय का नाही असं म्हणजे सुपारीचं झाड किंवा हे काहीतरी फ्रूट म्हणजे कधीतरी. तर मला ते सांगा नक्की कमेंट मध्ये, कारण की कोणीतरी पाहिलं असेल, म्हणजे मी तरी पाहिलं नव्हतं यामुळे कुठेतरी मला नवल वाटत होतं त्याचं. तर चला आता काहीतरी आपल्या इथून पुढे डेली रुटीन शूट करूया. पहिली देवपूजा करू, मग नंतर बाकीच्या कामाला लागूया. तर चला आता हा व्लॉग ना खूपच जरा जास्तच मोठा व्हायला लागला, यामुळे ना या व्लॉगचा पार्ट 2 नक्कीच येणार आहे, ज्यामध्ये ना मी आईस्क्रीम बनवली घरीच, आणि ती कशा पद्धतीने बनवली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. त्याचबरोबर थोडंफार डेली रुटीन आणि एक सिक्रेट अशी रेसिपी. तर तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपले व्लॉग जर आवडत असते ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करत द्या. तर चलो बाय.